व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यामध्ये कपात केल्यावरती आता व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यामध्ये देखील कपात करण्यात आलेली आहे। महानगर गॅस लिमिटेडनं जाहीर केल्याप्रमाणे व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यामध्ये 20% कपात करण्यात आली आहे। युद्धाच्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला आहे। त्याबरोबरच उद्योगांना होणारा पाईप गॅसचा पुरवठा 50% कमी करण्यात आलेला आहे। मुंबईतल्या 30 ते 35% हॉटेलना पाईप गॅसनं पुरवठा होतो आणि त्यांना त्याचा फटका बसणार आहे। मात्र घरगुती पाईप गॅस पुरवठा आणि सीएनजी स्टेशन्सना होणारा पुरवठा हा 100% सुरूच राहणार आहे। आताची एक मोठी आपण बातमी पाहतोय आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ईशान देशमुख यांच्याकडून। ईशान, पाईपनं गॅसचा जो पुरवठा होतो त्यामध्ये देखील आता कपात करण्यात आलेली आहे, त्यामुळे हे संकट वाढताना कुठेतरी दिसतंय। हॉटेल व्यवसायाला याचा किती परिणाम होणार आहे? नक्कीच आकांक्षा, हे मोठी गोष्ट आहे। हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसणार आहे, कारण की आपण पाहिलं असेल तर MNGL यांनी एक धोरण ठेवलं आहे, ते म्हणजे जो घरगुती वापरासाठी जो गॅस या पाईपलाईन मधून येतो तो सुरळीत राहावा। घरगुती कामांसाठी, त्याचसोबत घरगुती आपण ज्या गोष्टी बनवतो त्यासाठी कुठेही तुटवडा होऊ नये यासाठी हा गॅस संपूर्णपणे पुरवण्यात येणार आहे। त्याचबरोबर औद्योगिक ज्या इकडे गोष्टी चालतात मुंबईमध्ये तिकडे 50% कपात करण्यात आली आहे। त्याचसोबत हॉटेलमध्ये जो पाईपलाईननी गॅस येतो त्यामध्ये 20% कपात करण्यात आली आहे। सद्यस्थितीत पाहिलं तर कुठेतरी सिलेंडर मिळवण्यासाठी देखील हॉटेल चालकांना मारामार करत लागत आहे। त्यात ज्यांच्याकडे पाईप गॅस आहेत त्यांना आता याचा मोठा फटका बसणार आहे असं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी जे घरगुती गॅस आहेत ते सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे आता हॉटेल व्यावसायिक यापुढे आता काय पाऊल उचलतात, त्यांच्या पुढच्या समस्या अजून कशा वाढतात हे बघणं महत्त्वाचं राहील। अगदी धन्यवाद ईशान या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.